आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही मजेदार आणि इतर व्हिडिओज पाहूयात। आपल्या हौसेपोटी मालक आपल्या पाळीव प्राण्यांचा मेकओव्हर करत असतात। सध्या सोशल मीडियावरती एका मांजराच्या हेअरकटची जोरदार चर्चा सुरू आहे। हेअरकट केल्यानंतर हे नक्की मांजर आहे की ड्रॅगन असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय। कुत्र्या मांजरांचे फनी व्हिडिओज तुम्ही अनेकदा पाहिलेत, पण सध्या कुत्र्याच्या या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। डिस्नीलँड मधील एका प्रिन्सेस सारखे त्याचे डोळे दिसतायत, पण या कुत्र्याचे खरे डोळे हे नसून हा व्हिडिओ एडिट केल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये समुद्रात एक मासा मस्तपणे पोहतोय, पण जरा नीट पाहिलं तर लक्षात येईल की या माशाचं अर्ध शरीरच गायब आहे। त्याच्यावरती दुसऱ्या माशाने हल्ला केल्यानं त्याचं अर्ध शरीर नाहीये, पण अर्ध शरीर नसतानाही मासा जिवंत कसा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय। चायनीज लोक कधी काय इन्व्हेंट करतील याचा काही नेम नाही। आता तर चीनमधल्या एका पठ्ठ्यानं बेडला सुद्धा चाकं लावली आहेत। बेडवरून उठण्याचे कष्ट घ्यायला नकोत म्हणून त्यांना RRR या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याच्या स्टेप्सनं अख्ख्या जगाला वेड लावलंय। आता या गाण्यावरती कोरियाच्या राजदूतानं सुद्धा डान्स केलाय। तर डान्सचा व्हिडिओ ट्विट केला असून या व्हिडिओवरती चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक कुत्रा चक्क डीजे वाजवतोय। डोळ्याला चष्मा आणि गळ्यात हेडफोन्स घालून एकदम हटके स्टाईल मध्ये तो डीजे प्ले करतोय। या व्हिडिओवरती भन्नाट कमेंट्स येत असून हा कुत्रा सोशल मीडियावरती डीजे वाला बाबू बनलाय। जो पावर में के नाचल बेबी शैंपेन के शावर। लहानपणी पत्त्यांचा बंगला तुम्ही अनेकदा बनवलाय, पण कधी विचार केलाय का की केकचा सुद्धा बंगला बनू शकतो? तुम्ही बरोबर ऐकलंय। आतापर्यंत तुम्ही बाहुल्या, कार्टून किंवा कार्टून कॅरेक्टरच्या आकाराचे अनेक केक पाहिले असाल, पण कधी केक पासून बनवलेला महाल पाहिलाय का? एका तरुणीनं हल्ली शाळेत मुलांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स करायला देतात, त्यामध्ये मुलांसोबत पालकांचा सुद्धा कस लागतो। तसं शाळेमध्ये पॅरेंट किड ऍक्टिव्हिटी सुद्धा असते, मात्र यामध्ये मुलं आणि पालक यांच्यातलं नातं अधिक मैत्रीचं होण्यासाठी खेळ खेळले जातात। अशाच एका शाळेतला हा व्हिडिओ व्हायरल होतोय। धावत येऊन आईला पाव भरवण्याच्या स्पर्धेत एका मुलानं चक्क त्याच्या आईवरती रागच काढलाय। सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं हे पायावर काढलेलं पेंटिंग अगदी रिअल वाटतंय, पण हे 3D पेंटिंग नसून 3D टॅटू आहे। एका पठ्ठ्याची ही कलाकारी बघून नेटकरी सुद्धा अवाक झालेत। On a gathering storm comes a tall handsome man in a dusty black coat with a red सध्या माणसाचा चेहरा हा कार्टून या प्राणी आणि इतर वस्तूंचे आकार केक पासून बनवले जातात। अशाच एका आर्टिस्टने केक आणि जेली पासून, बाटली पासून ते अगदी ब्रश सारख्या वस्तू सुद्धा बनवलेल्या आहेत। Thursday, Friday, Saturday, Sunday, day, Tuesday, Wednesday, Thursday, Friday. पॅन किंवा भांड्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माशांचा रस्सा बनवणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय।
आगीवरती प्लास्टिकची पिशवी असूनही पिशवी फाटत नाही, उलट आतमध्ये ठेवलेले जेवण हे शिस्त आहे हे पाहून नेटकरी थक्क झालेत. हा व्हिडिओ जरी व्हायरल झाला असला तरी नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलाय, कारण प्लास्टिकमध्ये अन्न शिजवणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. डॉग शो मध्ये तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या श्वानांना आगळ्या वेगळ्या कपड्यांमध्ये पाहिलं असाल, पण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या श्वानाची बरीच चर्चा सुरू आहे. या श्वानाचं नाव मिशा असं असून सोशल मीडियावरती त्याचे 17,500हून अधिक फॉलोअर्स आहेत आणि आपल्या क्लासिक कपड्यांमुळे त्याची बरीच चर्चा असते. चित्तथरारक कवायती किंवा रायडिंगचे व्हिडिओ आपण पाहतच असतो. असाच एक सायकलिंगचा थरार सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. हायपासवरच्या चिंचोळ्या रस्त्यावरचा फास्ट सायकलिंगचा थरार पाहताना अंगावरती काटा येतोय आणि ही राईड करताना जरा जरी तोल गेला तर जलसमाधी निश्चित. लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नसतो. त्यात जर ते जुळं असेल तर मग मस्ती ही देखील डबलच. अशाच एका ट्विन क्यूट सिस्टर्सनी स्वतःचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्या आईचा मेकअप किटचा त्यांनी पुरेपूर वापर केलाय. हा क्यूट व्हिडिओ नेटिझन्स बघतायत आणि त्याला चांगलीच पसंती देत आहेत. छोटी सही पर अपनी एक अलग पहचान. हल्ली सगळेच फिटनेस कॉन्शियस झालेत आणि त्यात लहान मुलं देखील मागे नाही. लहान योग गुरु सोशल मीडियावरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या चिमुरडीच्या आईनंही या व्हिडिओला प्राऊड मॉमी मोमेंट असं कॅप्शन दिलंय. दुनिया में दो लोग बहुत शरीफ होते हैं, पहला मैं और दूसरा बहुत ढूंढा पर मिला नहीं, इसलिए दूसरा भी मैं. दुनिया में दो लोग बहुत शरीफ होते हैं. एक चिमुरडी घरामध्ये भांडताना या व्हिडिओमध्ये दिसतेय. ही चिमुरडी आपल्या बहिणीसाठी भांडतीये. थोड्या वेळात या चिमुरडीची लहान बहीण तिची बाजू घ्यायला तिथे येते. तिचं सामंजस्याचं बोबडं बोलणं ऐकून घरातल्यांना सुद्धा हसू आवरत नाहीये, पण तरी देखील त्याच तोऱ्यात पोलिसांना बोलावू का अशी धमकी द्यायला सुद्धा चिमुरडी विसरत नाही. लहान मुलं आणि करामती हे एक समीकरणच आहे जणू. इथे तर या चिमुरडीनं सगळे बेबी फूडचे डबे उघडलेत आणि चक्क बेबी फूडनं आंघोळ केली आहे. हा सगळा प्रताप केल्यावर आईचा ओरडा नको म्हणून की काय, मी नाही त्यातली असं दाखवत तिनं शांत बसणंच पसंत केलंय. मध्यंतरी सोशल मीडियावरती नथीचा नखरा हा ट्रेंड आला होता. आता पुन्हा वेस्टर्न डान्स आणि नथ असं फ्युजन सोशल मीडियावरती ट्रेंडिंग आहे. जर्मनीमध्ये राहणाऱ्या कथा शिंदे या चिमुरडीनं सोशल मीडियावरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तिचे 2,58,000 फॉलोअर्स आहेत आणि नाकामध्ये नथ घालून नाचू किती या गाण्यावरती ती फिरकताना दिसतेय. फॅशनच्या नावाखाली हल्ली काय ट्रेंड विचारलाय. सोशल मीडियावरती फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी कोण काय करेल याचा काही नेम नसतो आणि सध्या मनी सिरीज ट्रेंडिंग आहे. यामध्ये नोटांचा पाऊस, नोटांचं झाड असे व्हिडिओ ट्रेंडिंग आहेत. टेंटमध्ये नोटांवरती लोळणाऱ्या या मुलाला लक्ष्मी तुला माफ करणार नाही असं म्हणत नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. लहान मुलांच्या करामती पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती नकळत का होईना हसू येतच.
मुलांचं पुढे सरकणं असेल किंवा रांगणं प्रत्येक आई वडिलांसाठी एक सुखद अनुभव असतो. इथे मात्र या चिमुरड्यानं नवी शक्कल लढवत चक्क पुढे फास्ट जाण्यासाठी बेडूक उड्यांचा पर्याय निवडलाय. मुलांना शॉपिंगला नेणाऱ्या पालकांना या व्हिडिओ सारखा अनुभव बऱ्याचदा येतो. एखादी गोष्ट घेण्यासाठी मुलं हट्ट करतात, रडतात, अनेकदा असतील तिथे लोळण घेतात आणि मग पालक सुद्धा मुलांवरती रागावतात, प्रसंगी हात उचलतात. पण अशानं मुलांना धाक राहत नाही आणि मुलं आणखी हट्टी होण्याची शक्यता असते. असा शॉपिंग मॉल मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पण पालकांनी यामध्ये मुलाला न रागवता वेगळीच शक्कल लढवली. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना या म्हणीचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहताना येतो. जुळ्या आणि क्यूट माकडांच्या जोडीला नेटिझन्सनी पसंती दिली आहे. या व्हिडिओला 10 लाखांच्या वर व्ह्यूज मिळालेत. हरणांच्या कळपाच्या मागे बिबट्या लागल्याचा व्हिडिओ क्वचितच पाहायला मिळतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकानं हा व्हिडिओ कॅप्चर केलाय. सुसाट धावणाऱ्या बिबट्याला मात्र हरणाच्या कळपानं चकवा दिल्याचं दिसतंय. साऊथ आफ्रिकेतला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेले होते तेव्हा एक टस्कर पर्यटकांची मस्ती करताना दिसतोय. हा महाकाय टस्कराला जणू काही गाडीमध्येच बसायचंय. जेम्स नावाच्या या हत्तीचं पर्यटकांना नेहमीच दर्शन होत असतं आणि जेम्सच्या या करामतींनी पर्यटक मात्र घाबरून गेले होते. या व्हायरल व्हिडिओसह एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परततोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. दर हे निचांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी बसेस दाखल होत आहेत. यामध्ये स्लीपर, निमाराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. एसटीचं वेळापत्रक बस स्थानकावरून गायब झालं. राज्यातील प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आलेलं वेळापत्रक हे 2018चं असून त्यातील तब्बल 50% जास्त फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बेस्ट उपक्रमानं बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं प्रवास भाडं प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आणि या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 1 मार्चपासून बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं उधना बंगळुरू तसंच अहमदाबाद करमाळी आणि ओखा नाहरलगुन या दरम्यान विशेष गाड्यांना किंवा होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. आरोग्य विभागानं आपल्या रुग्णालयात नव्यानं 315 डायलिसिस मशीन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा हजारो रुग्णांना होणार आहे. डायलिसिसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील फ्रान्सिलिन स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच अनेकदा विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय. शाळेवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे.
रावेर येथील नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावरती उतरणार आहे। या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय। सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत। या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक होईल। विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांवरती अतिरिक्त मंत्रालयांचा कार्यभार सोपवलाय। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात सध्या असलेल्या मंत्र्यांवरतीच त्यांच्या मंत्रालयासोबतच अतिरिक्त मंत्रालयांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनाआधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात। अजित पवारांनी 3000 फाईल्स सहीविना असल्याचे आरोप केले, तर त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जिथे जातो तिथे सह्या करतो, मला छंद नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं। अर्थसंकल्पीय अधिवेशन 30 दिवसांऐवजी 1.5 महिन्यांचं असायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलं। राज्याचे प्रश्न अनुत्तरित असून यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करते अशी टीका देखील खडसेंनी केली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी पक्षातील आहेत, त्यांच्याकडून निगेटिव्ह उत्तर ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते पाहूयात। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेनं ठेवलंय। कोस्टल रोडच्या कामापैकी आतापर्यंत एकूण 70.48% काम पूर्ण झालंय। 1 नोव्हेंबरपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 12,721 कोटी रुपये खर्च करून हा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड बांधण्यात येतोय। प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सीलिंगच्या वरळीच्या टोकापर्यंतच्या 11 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे सुमारे 70% वेळेची बचत होणार आहे। परवा मी सर आपल्या कोस्टल रोडचा आढावा घेतला आणि सर कोस्टल रोडच्या सर रिव्ह्यू मध्ये असं आला की 1 नोव्हेंबरला सर आय एम गिव्हिंग माय कमिटमेंट सर 1 नोव्हेंबरला कोस्टल रोड सुरू होईल सर आणि 15 मार्चला सर आपल्या दोन्ही टर्नलचे उद्घाटन होणार आहे सर। 15 मार्चला 2 वीक्स दोन्ही टर्नल पूर्ण झालेले आहेत। अशा सर 1 नोव्हेंबर पासून जरी सर आपण 120 कोटी स्पेंड बांधत आहे, परंतु आपण सर वरलीचा जो आपली आम आहे तो सुद्धा आपण कोस्टल रोड सुरू करू सर। आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा। तुनिशा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान आता न्यायालयीन कोठडीत आहे। मालेगावच्या चंदनपूर येथून कार्यक्रम आटपून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला। मुंबई आग्रा महामार्गावरती टेहरे चौफुलीवरती पिकअपला भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरनं धडक दिली आणि यात 15 पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी झालेत। यात लहान बालकांचा देखील समावेश आहे। उल्हासनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यानं रहिवाशांचे मोबाईल चोरले। या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याच्याकडून 5 मोबाईल्स जप्त करण्यात आले। बुलढाण्याच्या किसन नगरमध्ये एका घरामध्ये आग लागली आणि आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये देवाच्या पालख्या भाविकांच्या भेटीला निघाल्या आहेत। सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। देवीची पालखी दारासमोर येताच महिला ओटी भरून मनोभावे पूजा करतात। नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पणन महासंघाकडून हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे।
अहमदनगरमधील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. संत्र्यावरती कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. जवळपास 60 ते 70% संत्र्याच्या बागांमध्ये कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यात तापमान वाढ होताच कलिंगडांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कलिंगडाचे दर 10 रुपयांनी वाढले असून कलिंगडाला सध्या 30 रुपयांचा दर मिळतोय. आवक घटल्यानं हिरवी मिरची महागली असतानाच लिंबाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आणि त्यामुळे दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लिंब 20 रुपयांना मिळत आहेत. कांद्याच्या निर्यातीवरती कोणतीही बंदी घातली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. निर्यात रोखल्यामुळे कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर केंद्रानं खुलासा केला. मार्च एप्रिलमध्ये रब्बीची आवक वाढल्यावर कांद्याचे दर हे नीचांकी स्थिती गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळले असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अद्यापही किलोभर कांद्यासाठी 20 ते 24 रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 3,500 नवीन एसटी बसेस दाखल होत आहेत. यामध्ये स्लीपर, निमाराम, रातराणी तसंच इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. एसटीचं वेळापत्रक बस स्थानकावरून गायब झालंय. राज्यातील प्रत्येक बस स्थानकात लावण्यात आलेलं वेळापत्रक हे 2018चं असून त्यातील तब्बल 50% जास्त फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. बेस्ट उपक्रमानं बेस्ट चलो ॲप आणि बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं प्रवास भाडं प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आणि या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 1 मार्चपासून बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेनं उधना बंगळुरू तसंच अहमदाबाद करमाळी आणि ओखा नाहरलगुन या दरम्यान विशेष गाड्यांना किंवा होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. आरोग्य विभागानं आपल्या रुग्णालयात नव्यानं 315 डायलिसिस मशीन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा हजारो रुग्णांना होणार आहे. डायलिसिसवरील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील फ्रान्सिलिन स्कूल ऑफ एक्सलन्स शाळेमध्ये शिक्षकांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे पेपर रद्द करण्यात आला. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच अनेकदा विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय. शाळेवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील खुरामपूरमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जलमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरीचं काम बंद करून दुसऱ्या ठिकाणी विहिरीचं खोदकाम करावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. रावेर येथील नागरिकांच्या समस्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावरती उतरणार आहे. या समस्या 8 दिवसात न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. सफाईची कामं करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत. या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसंच सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल.